नमस्कार मंडळी, मराठी बातमी यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण 9 डिसेंबर 2024 रोजीची महत्त्वाची जी घटना झालेली आहे, राजकीय घटनेविषयीची जी न्यूज घेऊन आलेली आहे, तर त्याच्याविषयीची माहिती सांगणारा आजचा हा व्हिडिओ असणार आहे। व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा। तर आज आपण पाहणार आहोत 9 डिसेंबर 2024 रोजी महाराष्ट्र राज्यामधले जे नवनियुक्त विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर महाराष्ट्र म्हणजे संयुक्त महाराष्ट्राचे हे 18व्या नंबरचे विधानसभाचे अध्यक्ष असणार आहेत। तर विधानसभा अध्यक्ष यांचा कार्यकाल कसा असतो, यांची नियुक्ती कोण करतं, यांचा वयाची अट काय असते, निवडीचे क्रायटेरिया काय असतात, याच्याविषयीची पण माहिती आजच्या व्हिडिओमधून देणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची 9 डिसेंबर 2024 रोजी जी आहे ना, तर बहुमताने नियुक्ती करण्यात आली। सदस्यांच्या जे बहुमत दिलं जातं त्यानुसार त्यांची नियुक्ती करण्यात आली। विधानसभा अध्यक्ष पदावर रुजू होणारे ते संयुक्त महाराष्ट्रातले दुसरे नेते आहेत। तर महाराष्ट्रामध्ये प्रथम म्हणजे संयुक्त महाराष्ट्रामध्ये 2 वेळा विधानसभेच्या अध्यक्षपदावर निवडून आलेले जे व्यक्ती होते ते होते 1962 ते 1967 या कालावधीमध्ये बाळासाहेब भारदे या नावाचे जे नेते होते ते संयुक्त महाराष्ट्रामध्ये विधानसभेचे 2 वेळा अध्यक्ष म्हणून त्यांनी कार्यकाल सांभाळला होता। त्यानंतर महाराष्ट्र म्हणजे संयुक्त महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष पद जे आहे ते 11 वेळा काँग्रेसकडे होते, 3 वेळा राष्ट्रवादीकडे होते, तर 2 वेळा भाजपकडे होते आणि आता तिसऱ्यांदा भाजपचेच राहुल नार्वेकर यांच्याकडे आता ते विधानसभेचे अध्यक्षपदाचे जे सूत्र आलेले आहेत 9 डिसेंबर 2024 रोजी म्हणजे आजच्याच तारखेला। तर आपण पाहणार आहोत विधानसभा अध्यक्षाची जी निवड आहे त्या निवडणुकीनंतर विधानसभेच्या पहिल्या बैठकीत सदस्यांच्या बहुमताने यांची नियुक्ती केली जाते। विधानसभेचे जे अध्यक्ष असतात त्यांची जे विधानसभेचं पहिलं जे अधिवेशन असतं त्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी बहुमताने त्यांची नियुक्ती केली जाते। तर त्यांचा कालावधी जो असतो ना तर तो 5 वर्षासाठी असतो। तर त्यांची नियुक्ती महाराष्ट्राचे जे राज्यपाल असतात त्यांच्याद्वारे केली जाते। त्यांचं वय जे आहे किमान तुमचं 25 वर्ष पूर्ण असणं आवश्यक आहे। जर तुम्हाला विधानसभा अध्यक्ष बनायचं असेल तर तुमचं किमान 25 वर्ष पूर्ण असणं आवश्यक आहे। कार्यकाल जो असतो म्हणजे त्यांचं जे कार्य असतात, विधानसभा अध्यक्षाचा कार्यकाल 5 वर्षाचा असतो। तर कार्य काय असतात, तर विधानसभा अध्यक्षांचे कार्य असतात सभागृहातले जे अधिवेशन बोलवणे, अधिवेशन चालू असताना तिथं शिस्त पाळणे, शिष्टाचार पाळणे किंवा जसे एखादे नवीन विधेयक स्वीकारणे, अविश्वास प्रस्ताव मांडणे किंवा स्थगन प्रस्ताव, निंदा प्रस्ताव, लक्षवेधी सूचना यांना परवानगी देण्याचं कार्य विधानसभा अध्यक्ष हे करत असतात। तर महाराष्ट्र राज्यामधले जे विधानसभा अध्यक्ष असतात त्यांचे हे कार्य असतात। तर आता आपण पाहणार आहोत संयुक्त महाराष्ट्र राज्यामध्ये आतापर्यंतचे जे विधानसभा अध्यक्ष झाले आहेत त्यांच्या नावाची यादी, त्याच्यासोबतच ते कुठल्या पक्षामधनं विधानसभा अध्यक्ष झाले होते आणि त्यांचा कार्यकाल काय होता याच्याविषयीची थोडक्यात माहिती देणारा आता पुढचा व्हिडिओ असणार आहे। तर पहिले आहेत संयुक्त महाराष्ट्र राज्याचे पहिले जे विधानसभा अध्यक्ष होते तर त्यांचं नाव होतं सयाजी सीलम। 1960 ते 1962 काँग्रेसच्या काळामध्ये आणि काँग्रेस पक्षाकडनं ते त्या विधानसभा अध्यक्ष पदावर नियुक्त झाले होते। त्यानंतर पुढचे होते बाळासाहेब भारदे, 1962 ते 1967 हे पण काँग्रेस पक्षाकडनंच होते। पुन्हा द्वितीय म्हणजे 2 वेळा विधानसभा अध्यक्ष पद भूषवणारे जे संयुक्त महाराष्ट्रातले पहिले व्यक्ती होते बाळासाहेब भारदे, त्यांनी 1962 ते 1967 हा कालावधीमध्ये विधानसभा अध्यक्ष पदाचा कार्यकाल पाहिला होता। त्यानंतर पुन्हा एकदा निवडून येऊन 1967 ते 1972 या कालावधीमध्ये त्यांनी विधानसभा अध्यक्ष पदाचा कार्यकाल पाहिला होता। त्यानंतर पुढचे आहेत शेषराव वानखेडे। तर शेषराव वानखेडे यांचे जे विधानसभा अध्यक्ष पद होतं ते 1972 ते 1977 काँग्रेसच्या काळामध्ये होते। त्यानंतर काँग्रेस पक्षाकडनं त्यांची विधानसभा अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली होती। त्यानंतर पुढचे जे होते ते होते बाळासाहेब देसाई, 1977 ते 1978 काँग्रेसचे नेते होते ते पण। त्यानंतर पुढचे नेते आहेत शिवराज पाटील, 1978 ते 1979 काँग्रेस पक्षाकडनं त्यांचं विधानसभा अध्यक्ष पदावर नियुक्ती झाली होती। त्यानंतर प्राणलाल होरा 1980 ते म्हणजे फेब्रुवारी 1980 ते जून 1980 या कालावधीमध्ये होते, काँग्रेसच्या नेते होते काँग्रेसच्या काळामध्ये। त्यानंतर शरद शंकर दिघे
1980 ते 1985 काँग्रेसचे नेते होते. हे पण विधानसभा अध्यक्षपदाचा यांनी कार्यभार पाहिला आहे. त्यानंतर शंकरराव जगताप 1985 ते 1990 काँग्रेसचे नेते होते. मधुकरराव चौधरी 1990 ते 1995 काँग्रेसचेच नेते होते. त्यानंतर आता हा जो 1960 ते 1995 पर्यंतचा जो कार्यकाल होता तोपर्यंत फक्त काँग्रेसचेच विधानसभा अध्यक्ष झालेले आहेत. तर 1995 साली प्रथमच शिवसेनेचे म्हणजे संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर शिवसेनेचे पहिलेच विधानसभा अध्यक्ष म्हणून दत्ताजी नलावडे यांची नियुक्ती झालेली आहे. ते शिवसेनेच्या नेतेपदी होते. त्यानंतर अरुण गुजराती 1999 ते 2004 राष्ट्रवादीकडनं यांची विधानसभा अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती. त्यानंतर बाळासाहेब कुपेकर 2004 ते 2009 राष्ट्रवादीकडनं आणि दिलीप वळसे पाटील 2009 ते 2014 या कालावधीसाठी राष्ट्रवादीकडनं हे नेते विधानसभा अध्यक्ष म्हणून कार्यकाल पाहिला आहे. त्यानंतर 2014 ते 2019 या कालावधीमध्ये भाजपाकडून म्हणजे बीजेपीचे हरिभाऊ बागडे हे विधानसभा अध्यक्ष पदावर नियुक्त झाले होते. तर त्यांनी तो कार्यभार पाहिला आहे. त्यानंतर 2019 ते 2021 या कालावधीमध्ये काँग्रेसचे नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्ष पदाचा कार्यभार पाहिला. तर 2022 ते 2024 राहुल नार्वेकर बीजेपीचे म्हणजे भाजपाचे जे विधानसभा अध्यक्ष म्हणून कार्यभार पाहिला. तर त्यांचं आता पुन्हा नियुक्ती झालेली आहे विधानसभा अध्यक्षपदी. तर 2022 ते 2024 या कालावधीमध्ये त्यांनी महाराष्ट्र राज्याचे विधानसभा अध्यक्ष म्हणून कार्यभार पाहिला आहे. तर आता त्यांची 9 डिसेंबर 2024 रोजी बीजेपीकडनं म्हणजे बीजेपीचे जे नेते आहेत राहुल नार्वेकर यांची द्वितीय विधानसभा अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुन्हा नियुक्ती झालेली आहे. तर राहुल नार्वेकर हे मुंबई विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून आलेले आहेत. 3 जुलै 2022 विधानसभा अध्यक्ष म्हणून ते सगळ्यात पहिले निवडले गेले होते आणि आता 9 डिसेंबर 2024 रोजी द्वितीय त्यांची विधानसभा अध्यक्ष म्हणून नियुक्ती झालेली आहे. तर ही होती महाराष्ट्र राज्यातील संयुक्त महाराष्ट्र तसेच महाराष्ट्र राज्यातील विधानसभा अध्यक्षाची नियुक्ती त्यांच्याविषयीची माहिती देणारा व्हिडिओ. हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर कळवा व अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते. ते व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमचे काही सजेशन असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद. थँक्स फॉर द वॉचिंग.